हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आज आत्ता 12 वाजत आले आणि आत्ता ब्लॉग चालू करतोय मी, कारण की सकाळी लाईट बी नव्हती आणि पप्पा ते लवकरच तिकडं निघून गेले दुकानावरती. गिऱ्हाईक आले होते, त्याच्यामुळे मी पण गेलो होतो. आता मीच आहे घरी, मम्मी पण गेली आणि माझ्यासोबत मयूर पण आहे, शेखरचा भाऊ. हा पा हॅलो फ्रेंड्स. हा पा इथं झोपला आहे तो. हितेश ब्लॉग स्वागत. पुष्पाप्रिया पुष्पाप्रिया नाचतो का त्या गाण्यावरती? नाचतो का? लावू का ते गाणं? आता मित्रांनो, हा आता नाचणार आहे. हे काय नाचतोय तू? जमत नाही ना? मित्रांनो, तुम्ही मयूरचा डान्स बघितलाच असेल. कोणाच्या लग्नामध्ये त्याला बोलवायचं असेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा, मी तुमच्याकडे पाठवून देईन त्याला. आता तो माझ्या पप्पाची वही पाहतोय. तुला पप्पाचं अक्षर समजतं का रे? हो, तुला समजतं का? तू तुझं पाय मला नको शिकू. मयूरने चांगलं माझा मार खाल्लाय. आता तो सांगतोय आपण कृष्ण मंदिरवरती जाऊ. आता मी त्याला घेऊन जातो, नाहीतर ते हा त्याच्या मम्मीजवळ नाव सांगून दिलं आणि त्याची मम्मी मला बोलेल. त्याच्यामुळे आता मी याला कृष्ण मंदिरावरती घेऊन जातो. आणि हा कितवीला आहे? हा 8वीला येणार. हो, हा 8वीला आहे ना. याची हाईट पहा तुम्ही, याची हाईट पहा. आम्ही कृष्ण मंदिरावर जातोच होतो, पण तेवढ्यात दिदी आली चहा बनवण्यासाठी. आता त्याचं चहा तयार झाले. आता मी ते चहा पाड्यात घेऊन जातो. आता हे बघ, आता ती चहा पित आहे. आता याच्यात चहा घेऊन जायचं आहे आता मला, कारण की थर्मस मग दीदीने तिकडं ठेवलंय. चहा देण्यासाठी आलो होतो दुकानावरती. आता ते चहा पित आहे. हे पहा, इकडे काम पण चालू आहे. हे पहा, इथं काम चालू आहे. या मंडळी चहा प्यायला. हे पहा, आता मम्मी मी देसरानाला जाणार आहे. बाजाराला जायचंय, पैसे द्या तुम्ही आता. घे चहा घे रे तू. मयूर हा, मयूरला चहा देऊन द्या पहिले. घे मयूर, मयूर चहा घे. कॉफीची आहे, घे रे चतुरा चहा. खाली बसता नाही येत का तुला? कसं झालं रे मयूर? चहा कसं झालं? चहा कस काय झाला? चांगलं आहे. चांगला आहे. गोड आहे का? हो, आवडलं का तुला? इकडे बघ. आवडलंय. आवडलं ना? हो का? मयूरने मार खाल्ला ना आज. धुवून काढायला पाहिजे ना, तुम्ही गोळ्यात टाकून द्यायला पाहिजे ना. धुतलं ना त्याला चांगलं मस्त. धुतलं का? आता मग कोणी? माझ्या हाताने मम्मीने? धुवायचं. मी तर आता मम्मीने सांगितले देसराण्याच्या बाजाराला जायला. तर मम्मीने आता मी जातो देसराण्याच्या बाजारला. तिकडं मी गाडीजवळ थांबणार आहे आणि मम्मी बाजार करून येईल. नंतर तिकडून परत घरी यायचं आहे. आणि उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला कृष्ण मंदिर नक्की दाखवेल. तर मित्रांनो, पहिले गावात आलो. मम्मीने मातीचं काम केलं, त्याच्यामुळे फ्रेश झाली मम्मा. आता इथूनच देसराण्याच्या बाजाराला जायचं आहे. तर देसरानामध्ये बाजार करण्यासाठी शेखर सायकलवरती आलाय. तर मित्रांनो, आता बाजार करून आलोय आणि बाजार करून काय काय आणलं ते तुम्हाला दाखवतो. हे पाव आणले आणि बोर आणले आणि थोडं भाजीपाला आहे. अरे बाजारात व्यवस्थित नाही. बाजार व्यवस्थित नाही भरत ते, कारण की छोटंसं गाव आहे आणि
जास्त कळवणला जाणं नाही होत ते देसराण्याला येतात, बनगीला जाता. बनगीचा पण थोडासा बाजार भरतो, छोटासा बाजार भरतो. आणि देसराणा आहे ना त्याचा पण छोटासा बाजार भरतो. आणि जास्त कळवणला जाणं नाही होत ते देसराण्याला किंवा बनगीला जाता. पण रवजीला काही बाजार भरत नाही, ते पण छोटंसं गाव आहे. तर आता पप्पा त्यांना पण दुकानावरून घरी आणलंय. आता मम्मी ते स्वयंपाक करत आहेत. आणि आय होप की तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक अँड सबस्क्राईब. मित्रांनो आता 10 वाजत आले, रात्रीचे 10 वाजत आले. आता आम्ही मंदिराच्या समोर उभे आहेत. आणि हा माझा जिगरी मित्र जनक आहे आता नाव. पहिलीपासून आम्ही सोबत आहेत. आणि याचं काम चालू असतं त्याच्यामुळे आमचं जास्त भेटणं नाही होत. याचं तार्किक काम आहे आणि कधी नव्हतं आम्ही भेटतो. आणि आज मला त्यांनी कॉल केला आपण भेटूत बा. तर अजून आम्ही 15-20 मिनटं थांबू आणि घरी